तुम्ही कधी काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी आणि इंद्रायणी तांदळाचा भात खाल्ला आहे का? याच्यासारखं दुसरं स्वर्गीय सुख नाही. या काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी जर बनवली तर तोंडी लावण्यासाठी दुसरी सुकी भाजी बनवण्याची गरजच नाहीये किंवा आपल्याला आठवणही येत नाही, एवढी चवदार अशी ही आमटी बनते. ही आमटी आणि भात हाताने कुस्करून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. किंवा भाकरीही तुम्ही हाताने असं छान कुस्करून खाऊ शकता, एकदम भन्नाट अशी चव लागते. ही अशी आपल्याला काळ्या घेवड्याची डाळ घ्यायची 1 वाटी. कुकरला ती चांगली 3 ते 4 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्यायची आहे. या पद्धतीने फोडणीसाठी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत, ते आपल्याला टेचून घ्यायचेत. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आहे. नंतर त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण छान खमंग थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये घरगुती काळं तिखट, हळद, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि ही उकडलेली डाळ घालून घ्यायची. गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि एक उकळी आणायची. आपली भन्नाट चवीची आमटी तयार.